आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सहानुभूतीवर मतदान कराल तर उरलेला काळ डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। विकासाची आणि केलेल्या कामांची तुलना करा, मुनगंटीवारांचं मतदारांना आवाहन। सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आता दिल्लीत धडाडणार। वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा तिहेरी संगम म्हणजे मुनगंटीवार। मुनगंटीवारांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार। फडणवीसांकडून मुनगंटीवारांचं तोंड भरून कौतुक। नागपूरची मुलुक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती, आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार। एक नंबर सुधीर भाऊ, आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही। भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, गिरीश महाजनांसमोरच प्रकार घडल्याची माहिती। कुटुंबीय नसले तरी भाजप, फडणवीस, बावनकुळे माझ्या पाठीशी। रावेरमधल्या भाजप उमेदवार रक्षा खडसेंचं वक्तव्य, कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही। मोदींचा फोटो पिशवीवरून पुसला तरी जनतेच्या मनातून कसा पुसणार, अशी ही टीका। पारनेरचे आमदार निलेश लंके पुढील आठवड्यात राजीनामा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचीही चर्चा। माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहित नाही, आमदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। मी अजून कुठल्याही निर्णयाच्या शेवटापर्यंत आलेलो नाहीये। अजित पवार गटाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर लंकेंचं उत्तर, इथे आम्ही शेवटच्या निर्णयापर्यंत आलेलो नाही, पण सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे। कर्तृत्वहीन आढळरावांना शिरूरकर जागा दाखवतील, शरद पवार गटाच्या प्रशांत जगतापांची टीका। अजित पवार, दिलीप वळसे पाटलांवर टीका करणारे आढळराव अजित पवार गटात प्रवेश करतात हा मोठा विनोद, असाही लगावला टोला। हातकणंगलेत राजू शेट्टींनी पाठिंबा न घेतल्यास मविया उमेदवार देणार। जयंत पाटलांचा सुतोवाच, सांगलीत ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित। आणखी काही मार्ग निघतो का, याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती। राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय। त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना। जानकरांना लोकसभेची एक जागा, याबाबत लवकरच निर्णय होईल, सुनील तटकरे यांची माहिती। भुजबळांना उमेदवारी मागण्याचा अधिकार, कार्यकर्त्यांसोबत त्यांची चर्चा, 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, अशी ही माहिती। महादेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवाच झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची घोषणा सुद्धा 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल।